वांद्रे या संघाचा एक प्रतिनिधी फलंदाजी सज्ज झालेला वांद्रे या संघाचा एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा आहे. मित्र थोडंसं फास्ट सहकार्य करायचं आहे. स्वतः ॲडव्होकेट निलेश बामणे खामगाव संघाचे प्रतिनिधित्व चांगलं करतायत. आजचा संघ देखील भाईंदर नगरीमध्ये त्यांचा दाखल देखील झालेला आहे. नामांकित संघ त्यांना मांडला जातो तो खामगाव संघ. आतापर्यंत प्रत्येक संडेला त्याने चांगलं पारितोषिक जिंकलेलं आहे. मला वाटतं माझ्या माहितीनुसार गेला संडे त्यांचा थोडासा वेस्टेज गेला. ती निराशाजनक परिस्थिती आज देखील या भाईंदर नगरीमध्ये ते भरून काढणार आहेत. वांद्रे संघाचा एक प्रतिनिधी पाठवायचा आहे मित्रा. ओके थँक्यू. दोन सलामीवीर देखील वांद्रे या संघाकडून फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय खामगाव या संघाकडून गोलंदाज सुजल. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज गेलाय तो अमीर आणि नॉन स्ट्राईकला फलंदाजी सज्ज झालाय तो संदेश. चांगली विकेटला पाया देखील पडल्या जात आहेत. पंच आमच्याकडे वळत आहेत. सामना स्टार्ट होतोय आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो सुजय. खामगाव संघाकडून अचूक नेहमी गोलंदाजी करत असतो आणि चांगला विजयी देखील ठरतो. राईट मोड गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो सुजय. ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न केला. काय गोलंदाजी करतोय. 100 जणू काय 20च्या स्पीडला गोलंदाजी करतोय तो खामगाव संघाचा गोलंदाज सुजय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय गोलंदाजी मधून. कुठेही समजले नाही ते अमीरला अशी गोलंदाजी नेहमी आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी करत असतो सुजय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात यशस्वी देखील होतोय. काय एक धाव बरोबर श्री गणेशा होतोय तो वांद्रे या संघाचा आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. एक आणि स्कोर बरोबर उघडलं जातंय 1 या धाव संख्येने. गोलंदाजी मध्ये चांगले माहीर आहेत ते सुजय खामगाव या संघाकडून. आता स्ट्राईक एंडला आले ते सनेश. अशीच फलंदाजी करावी लागेल. मापक असा टार्गेट ठेवावा लागेल खामगाव या संघाकडून. काय गोलंदाजी करतोय. एक धाव घेतल्याच्या नंतर लेग बाईच्या स्वरूपामध्ये लगेच निर्धाव चेंडू टाकला. अशीच गोलंदाजी आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेले आहेत. 2 चेंडू निर्धाव आणि एकच धाव खर्ची गेलेली आहे. ते गोलंदाज आहे. तरी मी विनंती करतो फणसवाडी संघाचा कर्णधार आणि धनगरई मलईचा कर्णधार यांनी लगेच आपण टॉस साठी यायचं आहे. ऑफ साईडला पॉइंटच्या दिशेने काय क्षेत्ररक्षण केलं आणि एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झालाय तो वांद्रे संघ आणि संघाची वाढती धाव संख्या होते ती 2. या खामगाव या संघामध्ये नामांकित खेळाडू आहेत ते निलेश बामणे. स्वतः ॲडव्होकेट आहेत. चांगली फलंदाजी गोलंदाजी आपल्या संघासाठी करत असतात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजी मधून. काय आजची गोलंदाजी करतोय. 4-5 पावलांचा रनअप घेऊन 120च्या स्पीडला गोलंदाजी करतोय आणि यशस्वी देखील ठरला जातोय तो गोलंदाज सुजय. आतापर्यंत 4-3 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. 5 चेंडूची सांगता झालेली आहे आणि 2 धावा फक्त स्कोर बरोबर लगावल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतोय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर नो लॉस धाव संख्या होते ती 2. साताऱ्याला पण कुठेतरी झाले होते ना बोलले लिंक मध्ये होते की ओके ओके. आता गोलंदाजी मार्क वर सज्ज होत आहेत ते आदित्य. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत ते आदित्य. गावावरून पण तुमचे 2 गोलंदाज होतात काय बॉलिंग साठी. आता इकडेच आहेत सगळे.
काय पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली ती सुजयने, अचूक गोलंदाजी केली आणि फक्त 2 धावा खर्च केले गेल्या पॉवर प्लेचा ओव्हर असताना देखील. आता गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो आदित्य सलामीवीर देखील अजून मैदानामध्ये आहेत. अचूक फलंदाजी करावी लागेल कारण खामगाव संघासमोर कमीत कमी 40 ते 45चा टार्गेट ठेवावा लागेल 18 चेंडूमध्ये, कारण त्यांच्याकडे सलामीवीर निलेश बामणे हा फलंदाज आहे ज्याचं सातारा ॲडव्होकेटची ज्या लिंक झाली होती ते सातारा नगरीमध्ये चांगलं त्याने गाजवलेले फलंदाज आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते आदित्य. पुन्हा एकदा किपिंग करण्याचा प्रयत्न केला, थोडंसं अपयशी ठरतायत पण एक धाव मिळते. लेग बाईस त्या स्वरूपामध्ये वाढती धावसंख्या मिळते आणि वाढती धावसंख्या होते ती 3. ॲडम गिलकिस्ट प्रमाणेच किपिंगगिरी करतायत ते निलेश स्वतः बामणे. किपिंग करतायत, कुठलाही चान्स देत नाहीत फलंदाजाला, स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न करतायत, अपयशी ठरतायत पण पंच आमच्याकडे वळतायत आणि 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. लेग बाईच्या स्वरूपात 1-9 आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये वाढती धावसंख्या मिळते ती 3. या टुर्नामेंटमध्ये फेकी गोलंदाज चालणार नाही, परिपूर्ण टुर्नामेंट बँड असेल याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. थोडंसं जास्त टीम मीटिंग न करता बामणे सरांना विनंती करतो थोडंसं फास्ट आपण घ्यायचं आहे. 2 घेतल्या आणि 1 नोचं ना सर 3 धावा ना. ओके थँक्यू. तू लक्ष ठेव म्हणून तू तिकडे जाऊ नको नाही तर आपल्याला येते रांगण. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 6. आतापर्यंत एकही विकेट न गमावता संघाची धावसंख्या झालेली आहे ती 6. अचूक गोलंदाजीवरती वर्चस्व करतोय तो खामगाव संघ. आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होते आदित्यची जागा भरून काढण्यासाठी ऋतिक. कदाचित कवना प्यारे पिक्चर आल्याच्या नंतर यांचा जन्म झाला असेल आणि तोच नाव ठेवला गेलेला आहे ऋतिक. त्याचप्रमाणे यशस्वी होत आहेत कारण गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो मूर्ती लहान पण कीर्ती महान ऋतिक. पंच आमच्याकडे थोडीशी कवायत करतायत. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये, वाढती धावसंख्या होते संघाची ती 7. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. आपल्या गोलंदाजी मधून निर्धाव चेंडू टाकतोय, कुठेही समजलं नाही ते अमीरला. वर्चस्व करत चाललाय तो खामगाव संघाचे गोलंदाज, कारण वाजळे या संघाला कमीत कमी सायगाव या संघासमोर 18 चेंडूमध्ये 40 ते 45 धावांचा टार्गेट हा ठेवावा लागेल. पुन्हा एकदा हाकोट टप्प्याची गोलंदाजी केली होती, जातोय सीमारेषे पार, खणखणीत षटकार. डीजे तेरा या आकड्याला देखील क्रिकेटमध्ये खूप महत्वपूर्ण एक आहे. श्रीलंकेचा मेंडिस ज्याचा जर्सी क्रमांक 13 आहे तो स्वतःला अनलकी क्रमांक समजतो म्हणून त्याचा जर्सी क्रमांक त्याने घेतलाय हा 13. तो यशस्वी करण्यासाठी आता वादळे संघ हा यशस्वी होतोय का पाहूया. एकही विकेट न गमावता संघाची धावसंख्या झालेली आहे ती 13. अचूक गोलंदाजीवरती करावी लागेल ऋतिकला. ऋतिकचा चांगला समाचार घेतला अमीरने आणि एक षटकार देखील लगावला गेला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात थोडंसं किपिंग कडून मिसफील्ड होते आणि चान्स मिळते. लेग बाईच्या स्वरूपात वाढती धावसंख्या होते संघाची ती 14. यशस्वी झालेले आहेत 13 ही धावसंख्येबरोबर वाढती धावसंख्या झाली 1 ने 14 ही धावसंख्या झालेली आहे. दुसरं षटक चालू आहे ते ऋतिक. अचूक गोलंदाजी करावी लागेल ऋतिकला. ओह काय गोलंदाजी केली, षटकार लगावल्यानंतर लगेच निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो ऋतिक आणि संघाची धावसंख्या होते वांद्रे या संघाची एकही गडी बाद न होता 14 ही धावसंख्या झालेली आहे. अचूक गोलंदाजी करण्यामध्ये नेहमी माहिर असतात. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण तैनात. एक धाव परिपूर्ण, दुसरे एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं. 2 धावीवरच समाधान मानतो. थोडीशी मिसफील्ड होते आणि चान्स घेत आहे, बॅक टू डगआउट होत आहे, रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या होते ती आमिरची. एकदा होऊ दे डीजे.
धाव संख्या होते ती 16. नवीन फलंदाज येतोय तो संकेत. नावाप्रमाणे आपल्या संघासाठी चांगले असे संकेत द्यावे लागतील. चौका षटकारांची आतिषबाजी करावी लागेल ती संकेतला, कारण महत्वपूर्ण विकेट त्याने गमावला तो अमीरचा सलामीवीरचा. धाव संख्या झाली आहे ती 16. स्वतः कर्णधार निलेश बामणे नामांकित खेळाडू आहेत ते गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेले आहेत. ते आपण टॉस साठी जाणार आहोत. मी विनंती करतो धनगर मलाई आणि फणसवाडी या संघाच्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचं आहे. सूरज यांना विनंती करतो की आपण दोन्ही संघांमध्ये नाणेफेक करून घ्यायचे. विरार ते चर्चगेट, सातारा असेल, कोल्हापूर असेल, या नगरीमध्ये नावाजलेले गावाजलेले फलंदाज आहेत ते निलेश बामणे स्वतः गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो सनेश. पाहूया काय घेते. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला, यशस्वी 2 धावा घेण्याची केली, यशस्वी झालेला आहे तो वांद्रे संघ. आणि संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 18. मित्रांनो, या खामगाव संघाचं एक वैशिष्ट्य सांगतो. मोसम चालू झाल्यापासून गेला संडे त्यांचा फक्त वेस्टेज गेला होता आणि चांगली नामांकित खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये. निलेश बामणे असतील, चांगली गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेला आहे. पुन्हा एकदा लगेचच निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजीमधून. अशीच गोलंदाजी करावी लागेल आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी. संघाची धाव संख्या झालेली आहे ती वांद्रे या संघाची 1 लॉस 18. राईट मुहूर्त गोलंदाजी मार्क सज्ज निलेश बामणे अकोट टप्प्याची गोलंदाजी करतायत. पंच वॉर्निंग देत आहेत 1 बाउन्सची. तिसरं षटक चालू आहे संघाची. आतापर्यंत गोलंदाजीवरती 3 चेंडू देखील फेकले गेले आहेत, 2 निर्धाव चेंडू आणि 2 धाव संख्या दिलेली आहे. अशीच गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहेत ते निलेश बामणे आणि यशस्वी ठरतायत. कारण मी मगाशी देखील म्हटलं समुद्रामध्ये जर पोहायचं असेल तर लाटांना घाबरून चालणार नाही. निलेश बामणे जर चांगले गोलंदाज असतील पण तुमच्याकडे चांगले फलंदाज देखील आहेत, तो अनुभव पणाला लावा लागेल तो सलामीवीर सन्नेशला आणि चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. इनिंगचे शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला पण स्वतः निलेश बामणे क्षेत्ररक्षणाची थोडीशी झेल धरणीला दान केले. झेल छोटा, मॅच छोटा, चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये थोडीशी चूक होते स्वतः कर्णधारांकडून आणि त्याचा फायदा मिळतोय तो वांद्रे या संघाला. आणि वाढती धावसंख्या झालेली आहे ती 19. 1 लॉस 19 इस वांद्रे. धनगर मलाई संघाचा कर्णधार मिलिंद, आपला कर्णधार पाठवायचा आहे टॉस साठी. फणसवाडी या संघाचे कर्णधार आलेले आहेत तरी मी विनंती करतो धनगर मलाईचे कर्णधार लगेच पाठवायचा आहे. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण तैनात. 1 धाव परिपूर्ण, 2 धावा देखील परिपूर्ण. 2 धावेवरच समाधान मानावं लागतंय काय? तिसऱ्या धावेचं कॉल देतात थोडीशी आत्महत्या करावी लागते आणि बॅक टू पॅल होत आहे ते सलामीवीर सन्नेश. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 21. जिंकण्यासाठी 18 चेंडू. त्याला विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. त्वरित आम्ही विनंती करतो वांद्रे या संघाचे क्षेत्ररक्षणासाठी आपण जायचं आहे मैदानामध्ये. वांद्रे या संघाला विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. भव्य दिव्य असं आजचं आयोजन केलेलं आहे. श्रीराम चषक 2024 पर्व पहिले. काही कमिटी मेंबर्स देखील त्यांचे आहेत.
शैलेश रिकामे असतील, संकेत रिकामे असतील, संतोष मिरगळ असतील, मनोज रिकामे असतील, अल्पेश चाचे असतील, स्वप्नील खरपुडे असतील, सूरज मिरगळ असतील, निलेश रिकामे, विनेश चाचे, परेश खरपुडे, अनिल मिरगळ आणि कविन मिरगळ यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे. आणि त्यांच्याच गावातून देखील एक व्यावसायिक देखील एक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून चांगले क्षणचित्र टिपत असतात. त्यांच्या व्यवसायामध्ये देखील भरघोस असं यश मिळो. किती मारले आतापर्यंत जो हा मोसम चालू झाला आणि खामगाव संघाने सुरुवात केली, आतापर्यंत 16 चषक त्यांनी पटकावले गेलेले आहेत. अशी संघ आहे मजबूत असं आपलं म्हसळा तालुक्यातून हा संघ नेहमी चांगलं प्रतिनिधित्व निलेश बामणे यांच्यामध्ये करत असतात. वादळे संघाचे क्षेत्ररक्षणासाठी प्लेयर्स तयार झालेले आहेत, तरी 2 सलामीवीर पाठवायचे आहेत. खामगाव संघाचे 2 सलामीवीर. लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. वादळ संघाला विनंती करतो. लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. जास्त आयोजकांच्या वतीने सर्व कर्णधारांना एक सूचना येते, 12 ते 15 मिनिटाच्या अवधी एक इनिंग ही संपली पाहिजे, या गोष्टीची देखील आपण दखल घ्यायची आहे. फणसवाडी आणि धनगर मलाईमध्ये जो टॉस झाला त्याच्यामध्ये धनगर मलाई या टॉस विन झालेला आहे आणि क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. लगेचच आपण देखील तयार राहायचं आहे. खामगाव संघाकडून फलंदाजी सज्ज होत आहेत ते 2 सलामीवीर. 18 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते वांद्रे या संघाकडून स्वप्नील गायकर आणि स्वतः स्ट्राईक ठेवले ते ऍडव्होकेट सर आहेत, ते वकील देखील आहेत, ते निलेश बामणे आणि त्यांच्यासाठी नॉन स्ट्राईकला फलंदाजीसाठी सज्ज झाले आहेत ते अभिजित पारावे. अभिजित पाराव्यांसाठी एक खुश खबर येते, त्यांचे परम मित्र गणपत रिकामे प्रत्येक षटकारामागे 101 रुपयाचं पारितोषिक जीपेच्या माध्यमातून आपल्याला दिलं जाईल, याची देखील त्यांनी दखल घ्यायची आहे. कारण आमचे देखील ते परम मित्र आहेत आणि आम्ही जेव्हा वेळेस तुमचं लॉट पाहिलं गेलं तेव्हा त्याने ती खुशखबरी सांगितली होती. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो वादळे या संघाकडून स्वप्नील. थोडं स्टार्ट फास्ट करायचंय मित्रांनो, मी विनंती करतो. पहिला पॉवर प्लेचा षटक आहे, याचा फायदा घेत आहेत काय फलंदाजी मधून. 18 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. करून ठेव. 22 पंच आमच्याकडे होत आहेत आणि मॅच इज स्टार्ट. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय वादळे या संघाकडून स्वप्नील. अचूक गोलंदाजी करावी लागेल स्वप्नीलला. जे पर्यंत टुर्नामेंट पाहत होतो ती फलंदाजी पाहायला मिळते काय निलेश बामणे यांच्याकडे. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, यश धावे बरोबर श्री गणेशा होतोय आणि आता स्ट्राईक जाते ते अभिजित पारावे यांच्याकडे. अचूक फलंदाजी करण्यामध्ये हे देखील माहीर असतात. ही सलामीवीर जोडी आहे त्यांची खामगाव या संघाची. पुन्हा एकदा गणपत रिकामे यांच्याकडून खुश खबर येते, प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाची रोख रक्कम लावली गेलेली आपल्याला. पण त्या पारितोषिकाकडे लक्ष न देता आपला संघ विजयाकडे वाटचाल कसा करेल, पण निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजी मधून स्वप्नील. MHB ला जो सामना झाला होता तर याच अभिजित पारावेने 1 बॉल मध्ये 5 रनांची आवश्यकता असताना षटकार लगावून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता. पुन्हा एकदा स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला पण थोडस अपयश आलं. किपरच्या माग जाते चेंडू, 2 धावा परिपूर्ण. काय क्षेत्ररक्षण केलं, 1 रन नक्कीच हा महत्वपूर्ण अडवलं गेलं क्षेत्ररक्षकाकडून. जातोय सीमारेषे पार, खणखणीत चौकार आणि वाढती धावसंख्या होते संघाची ती 5. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं पण थोडस अपयश आलं ते वांद्रे या संघाला. जिंकण्यासाठी गरज असेल ती आता 5 धावसंख्या झालेली आहे खामगाव या संघाची.
बिनबाद पात. काय गोलंदाजी करतोय कुठेही समजत नाहीये. थोडस ते बॅटची कडा न घेता लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव संख्या होते वाढते ती 6 खामगाव या संघाची. आतापर्यंत चांगले पहिला सामना झाला होता त्याच्यामध्ये देखील चांगला यशस्वी फलंदाजी झाली होती. त्याचप्रमाणे फलंदाजी यशस्वी ठरतंय. अचूक गोलंदाजीमध्ये करावी लागेल ती स्वप्नीलला. पुन्हा एकदा लेग साईडला खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात. झेल होत आहे काय काय झेल घेतलं सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो तो संघ असेल वादे संघ होते डीजे. जाईल त्याचप्रमाणे देखील गाणी देखील वाजवली जात आहेत या टुर्नामेंटसाठी. पण मित्रांनो एक रेकॉर्ड सांगतो जी IPL चालू आहे त्याच्यामध्ये हिटमॅन ज्याला मानलं जातं इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आतापर्यंत 17 वेळा 0 आउट झालाय. पण त्याचप्रमाणे एक ही धावसंख्या उभारली गेली निलेश बामणे यांच्या बॅटमधून. पण चांगली कॅच घेतली ते क्षेत्ररक्षण वांद्रे या संघाचा क्षेत्ररक्षण असेल चांगली क्षेत्ररक्षण झेल घेतलं आणि सामन्यामध्ये पुनरागमन करू शकता अशीच गोलंदाजी क्षेत्ररक्षण करावं लागेल. निलेश बामणे यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवण याचे कर्णधार माजी कर्णधार आहेत किरण मिरगा त्यांचं आगमन होत आहे. तरी आयोजकांच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो स्वप्नील. धाव संख्या झालेली 1-6. अचूक गोलंदाजी करावी लागेल. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला यशस्वी देखील झाली. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉल येतात. 2 धावा देखील जातोय मैदानाची कडा घेत 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 चौकार आणि वाढती धावसंख्या होते संघाची ती 10. एकदा डीजे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो राजेश. अनुभवपणाला लावावा लागेल. स्ट्राईक एंडला आहेत अभिजित पारावे. चांगली फलंदाजी करत असतात. फुल टॉस मिळाला. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉल देताच माघारी परतावं लागलं ते प्रतीकला. एकच धावेवर समाधान मानल्याने धाव संख्या झाली आहे संघाची ती 11. 11-1 लॉस इस खामगाव. आपल्या संघासाठी उस्मान पटेल म्हणून चांगली प्रतिनिधित्व करत असतात ते प्रतीक. पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षण तैनात. काय होतंय झेल घेतले बॅक टू पॅल होतोय प्रतीक. विकेटचा पतन होतोय. एकदा होते डीजे.
सायगिलला चांगली गोलंदाजी करतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलं. तो राजेश काय गोलंदाजी करतोय, पुन्हा अनुभव पणाला लावतोय आणि मिड विकेटच्या दिशेने एक चेंडू फेकलं गेलं फलंदाजीतून. 2 धावा देखील परिपूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या होते ती 13. अशीच फलंदाजी करावी लागेल ती ऋतिकला आणि आपल्या संघाला विजयाकडे वाटचाल करतायत काय पाहूया. पण वादळे संघ ते प्रतिस्पर्धीला देखील नमवण्याचे कारनामे करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं जात आहे. नेत्रदीप क्षेत्ररक्षण होत आहे, कुठल्याही चुकी करत नाही क्षेत्ररक्षणामधून. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, यशस्वी झाले. किपरच्या वरून जातोय सीमारेषा पार काय नाही, काय क्षेत्ररक्षण केलंय आणि 2 धावेवर समाधान मानावं लागतंय. वाढती धावसंख्या संघाची झाली आहे ती 15. 15 इन 2 लॉस. खामगाव जिंकण्यासाठी गरज आहे ती 7 धावांची गरज आहे. निर्धाव चेंडू टाकावे लागतील आपल्या गोलंदाजीमधून तर आपण विजयाकडे वाटचाल करू शकतो वांद्रे संघ, कारण त्यांच्याकडे चांगली बॅटिंग लाईन आहे. खामगाव या संघाने स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत, त्याच्यामध्ये यशस्वी ठरलंय. दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर केलं, थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा होतोय तो खामगाव संघाला आणि वाढती धावसंख्या झालेली आहे ती 18. 18 इन 2 लॉस. खामगाव असेच प्रयत्न करातील. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक आले. 2 ओव्हरच्या शेवटचे चेंडू बाकी आहेत. ओव्हरचा अचूक गोलंदाजी करावी लागेल. अभिजित पारावे स्वतः फलंदाजी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव घेण्याचा प्रयत्न करतायत, यशस्वी देखील झालेले आहेत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 महत्वपूर्ण विकेट गमावल्याच्या नंतर धावसंख्या झालेली आहे ती 18. अयोध्येमध्ये जेवढी गर्दी होती तेवढीच गर्दी आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळेल या चषकासाठी. तेच नाव दिलं गेलेलं आहे श्री राम चषक 2024. पर्व पहिले आहे. चांगले मान्यवरांनी त्यांना सहकार्य देखील केलेलं आहे. आतापर्यंत जर मानधनांची लिस्ट काढली तर कमीत कमी 110 लोकांनी त्यांना चांगलं सहकार्य केलेलं आहे. हीच तुमची पोच पावती आहे आणि एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कमी लोकांनी 108 लोकांपर्यंत चांगलं पोहोचवले गेले आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आतापर्यंत 500 ते 600 लोक देखील आपल्याकडे जोडले गेलेले आहेत. भव्य दिव्य असं आयोजन केलंय. संघाची धावसंख्या झाली आहे ती 19. 6 चेंडूमध्ये 3 रनांची आवश्यकता आहे. सलामीवीर अभिजित पारावे मैदानामध्ये देखील दाखल आहेत आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. संघाकडून 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले तो गोलंदाज. राईट अमोर्द गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. गोलंदाज बाबू अमीर दिवेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आणि 1 धावेबरोबर वाढती धावसंख्या होते संघाची ती 20. जिंकण्यासाठी गरज आहे ती 5 चेंडू आणि 2 धावा. 2 धावा आणि 5 चेंडू. काय होतं या समीकरण. स्वतः खामगाव संघाचा पार्थिव पटेल आपल्या संघाला विजयी करतोय काय. सायकल BMW नंतर घेऊन यायचे. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय अमीर दिवेकर. काय पुन्हा अनुभव पणाला लागला. ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आणि विजयाकडे वाटचाल केले ते खामगाव संघ आणि विजयी देखील होतोय. अभिनंदन संघाचं. पुढील सामन्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. तसेच सहभागी वादळे संघ झाला त्यांच्या देखील शुभेच्छा. आतापर्यंत मी विनंती करतो धनगरे मला या संघाला विनंती करतो क्षेत्ररक्षणासाठी लगेचच तयार राहायचंय. मित्रांनो आपण केलेल्या कामाची पोच पावते 2 सामन्यामध्ये आतापर्यंत मी 500 लोकांची नावं घेतली होती. प्रेक्षक जोडले गेलेत पण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत 2000 लोक देखील जोडली गेलेली आहेत. सकाळचं सत्र 2च मॅच झालेले आहेत. कमीत कमीत आपला टार्गेट असेल 10,000 लोकांपर्यंत हा सामने पोहोचले पाहिजे. हे प्रयत्न आपले आहेत. तरी मी विनंती करतो धनगर मला या संघाला विनंती करतो त्वरित क्षेत्ररक्षणासाठी जायचंय.